शेतकऱ्यांचं नेतृत्व सर्व गोरगरीब जनतेचा राजा म्हणलं तर काय वावगं ठरतात। गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले शहाजीबापू पाटील हे आपल्या तालुक्याचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्यामुळे आज भंडीशेगाव पासून उपरीच्या गादेगावच्या शिवपुत्रचा रस्ता असेल, आमच्या भागातलं 2 रस्ता असेल, अशोक जगदळे यांच्या वस्तीवरला रस्ता असेल, त्या ठिकाणी ब्लॉकचा शिवजयंतीच्या उत्सवाचा प्रयत्न असेल, आपल्या गावचा आराध्य दैवत अंबाबाई त्या देवळातली मूर्ती असेल, त्या ठिकाणचं रंगरंगोटी असेल, त्या ठिकाणी असलेला ब्लॉक असेल आणि तुमचं आमचं जीवन संपल्यानंतर ज्या पश्चिम दिशेला आपण जातो ती आपली मशानभूमी वाहून गेली की आज मशानभूमी तुमच्या आमचं नेत्र डोळ्याचं फेडणारे त्या ठिकाणी बापूंच्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या गावाच्या इतिहासामध्ये अनेक आमदार होऊन गेले, परंतु आदरणीय शहाजीबापू पाटील यांच्यासारखा आमदार फक्त 5 वर्षे आपल्याला लाभले आणि आपल्या गावाचं, आपल्या गटाचं, तालुक्याचं, सांगोल तालुक्याचं एक भाग्य उजळलं। परंतु मित्रांनो, खचून जाऊ नका, दिवस येत असतात, दिवस जात असतात, उगवलेला दिवस मावळत असतो। आज आपल्याला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही। आज गेले 2 महिने झाला आपण पावसानं हैराण झालोय। काल परवाच्या पावसामध्ये सांगोल तालुक्याच्या मध्ये आपला भाग सुद्धा झुडपून काढलाय, गावातली घरं पडली, आपला 25% भाग असलेला वड्यावरला तिथे बापू पाहणी करून आलं, आपल्या या मेन रस्त्यावरल्या फुलाची पाहणी केली। कुणाच्या काय अडचणी असतील तर लेखी स्वरूपात आपण आमच्याकडे द्या, आम्ही त्या बापूपर्यंत पोचवू। बापूच्या या सेवेत आमदार जरी नसले तरी बापूमध्ये धमक आहे आपल्या शेतकऱ्याची कामं करायची। म्हणून मित्रांनो, बापून आज आपल्या गावाला भेट दिलेली आहे की माझा सहकार्य, माझा शेतकरी, माझा कामगार, मजूर कशा पद्धतीने या जीवनामध्ये या आलेल्या यज्ञाला तोंड देतोय ही भेट घेण्यासाठी आज शहाजीबापू या ठिकाणी आलेले आहेत। मी उपरी पंचकृषीच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी तालुक्याचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचंही उपरी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आलेल्या निसर्गाच्या आपत्तीवर या दोघांनी खांद्याला खांदा लावून जास्तीत जास्त निधी आपल्या तालुक्यामध्ये खेचून आणून